मारेगाव मारडी परिसरात अवैध धंद्याचे उत्थान. प्रशासन सुस्त. महसूल विभागाला लाखोचा चुना लावत अवैध धंद्यांना मारडी परिसरात चांगलाच ऊत आलेला दिसून येत आहे. मारडी परिसरातील अवैध धंद्याला चांगलाच जोर दिसत आहे. वर्धा नदीतील रेती, मुरुम, माती असा लाखो रुपयांचा माल अवैध मार्गाने चोरून नेताना दिसत आहे. हा सर्व प्रकार उघडपणे कुणालाही जुमानता पाहावयास मिळत आहे. मात्र प्रशासन सुस्त अवस्थेत असलेले दिसत आहे. या अवैध धंद्यावर व यामागील लोकांवर कुठलीही कारवाई होताना पाहावयास मिळत नाही. हा प्रकार उघड्या डोळ्यांनी सर्वांदेखत घडत आहे. या प्रकरणात कुणी आवाज उचलला किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला की जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. तरी या प्रकरणात कोणी जर अडवण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. अशा प्रकारची कुजबूज गावकरी मंडळीकडून कुजबूज चालू असताना दिसत आहे. या अवैध धंद्याचे चालक व मालक या विरुद्ध कुणीही कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी हे लोक उघडपणे देत असून यावर प्रशासन गप्प का? रेती, मुरुम, मातीची अवैध वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून चोर शिरजोरपणाची भाषा वापरताना पाहावयास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार पाहता प्रशासनाने यांना सूट दिली की काय? की सर्वांच्या संगनमताने हा प्रकार घडत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेद्वारे उपस्थित केला जात आहे. आज पावतो रेती, मुरुम, माती हे लाखो चोरट्यांनी लंपास केली आहे, तरी प्रशासन सुस्त दिसत आहे. त्या अवैध धंद्याला कोणाचा हात आहे हे कळणे आज गरजेचे आहे. दांडगाव हे गाव वर्धा नदीच्या तीरावर आहे. येथे रेती, मुरुम, माती बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे हा प्रकार उघडपणे सुरू आहे. परंतु आजपर्यंत इथे एकही कारवाई झाल्याची दिसली नाही. या सर्वावर अंकुश लावण्याची जनतेकडून मागणी होत आहे. मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते, न्यूज 24, आपकी आवाज.